बाहेर शिकायला गेलेल्या मुलीने असं काय केलं ज्यामुळे देशातील सर्व पालकांची झोप उडाली आहे। एक मुलगी जी कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात आली होती, तिने असा काही धक्कादायक प्रकार केला की आता आई वडील आपल्या मुलींना कॉलेजला पाठवायला घाबरत आहेत। एका अत्यंत हुशार मुलीचा हा प्रताप पाहून संपूर्ण समाज थक्क झाला आहे। आई वडिलांच्या कल्पनेपलीकडचे हे कृत्य आहे। कॉलेजला गेलेली मुले अभ्यास सोडून इतर गोष्टींमध्ये कशी गुंततात आणि पालकांचा भाबडा विश्वास कसा फसवला जातो हे या घटनेतून समोर आलंय। राधिका ही एका साध्या घरातील मुलगी होती। 10वीला 95% आणि 12वीला 90% गुण मिळवल्यामुळे तिला उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवण्यात आलं होतं। पहिल्या सत्रात तिला 86% गुण मिळाले, पण तिचा वर्गात दुसरा क्रमांक आला। तिला पहिला क्रमांक न मिळाल्याचं प्रचंड दुःख झालं। पहिला क्रमांक सुनीता नावाच्या मुलीचा आला होता, जिने 96% गुण मिळवले होते। इथूनच राधिकाच्या मनात असूयेची भावना निर्माण झाली। तिला वाटलं की आपण अभ्यासात कुठं कमी पडलो। तिने सुनीताला मागे टाकण्यासाठी जिद्दीने प्रयत्न सुरू केले, पण सुनीता अभ्यासात खूप हुशार होती। सुनीताचं अभ्यासाकडे लक्ष आणि तिचे एका मुलासोबत सुनील असलेली मैत्री पाहून राधिकाला वाटलं की या दोघांच्या मैत्रीमुळेच हुशार आहे। राधिकाने सुनीताला खाली पाडण्यासाठी सुनीलशी मैत्री करायचा विचार केला। तिने हळूहळू सुनीलचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्यांच्यात चॅटिंग सुरू झाली। राधिकाचा मूळ हेतू सुनीताशी असलेले सुनीलचे नाते तोडणे हा होता, मात्र हळूहळू राधिका स्वतःच सुनीलच्या आहारी गेली। तिने कॉलेजचे लेक्चर बुडवून त्याच्यासोबत फिरणे सुरू केले। राधिकाने सुनीलच्या घरी जाणे येणे वाढवले आणि एका टप्प्यावर ती तिथेच राहू लागली। या सगळ्यात तिचे शिक्षण पूर्णपणे थांबले आणि ती चुकीच्या व्यसनांच्या आहारी गेली। 4 वर्ष उलटली, पण राधिकाचे शिक्षण पूर्ण झाले नव्हते। जेव्हा आईवडिलांना संशय आला आणि ते शहरात आले, तेव्हा त्यांना धक्कादायक वास्तव समजले। त्यांची मुलगी पहिल्या वर्षानंतर पुढे शिकलीच नव्हती। हॉस्टेलवाल्यांकडून माहिती मिळाल्यावर समजले की ती तिथे राहत नव्हती। शेजाऱ्यांकडून त्यांना कळाले की राधिका एका मुलासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती। हे ऐकून पालकांना मोठा मानसिक धक्का बसला। शेवटी पोलिसांनी मुलीला शोधून काढले आणि पालकांसोबत घरी पाठवले। पोलिसांनी पालकांनाही समज दिली की मुलांवर डोळे झाकून विश्वास ठेवणे किती महागात पडू शकते आणि वेळेवर त्यांच्या हालचालींकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे।